हे माहिती आहे की तू पुण्याची आहेस जी, तर सुरुवात कशी झाली, लहानपण कसं होतं तुझं मुळात? मुळतः मी पुण्याची, त्याच्यामुळे मी पक्की पुणेकर आहे. माझे बाबा सायंटिस्ट आहेत, मी स्वतः सायन्स स्टुडंट आहे. अभ्यासू वातावरण घरी असल्या कारणाने माझा कल तिकडे होता. सुरुवातीला म्हणजे सुरुवातीपासूनच आमच्या घरी जे वातावरण होतं ते अभ्यास, मग तुला डॉक्टर बनायचं आहे. आय वॉन्टेड टू बी अ डॉक्टर, आय वॉन्टेड टू बी अ वेट ऍक्च्युली, कारण मला खूप प्राण्यांची आवड आहे. माझ्या घरी स्वतः आता 7 मांजरी आहेत. अरे बापरे. येस. अरे बापरे बाप. सो तेच तसं बॅकग्राऊंड असल्या कारणाने पूर्णतः फोकस अभ्यासावरतीच पूर्णतः होता. पण जसं मी म्हणाले की इट्स अ गॉड्स गिफ्ट, त्याच्यामुळे श्रेय हे पूर्णतः माझ्या आईवडिलांचं आहे, माझ्या पूर्ण फॅमिलीचं आहे की मी या क्षेत्रात आले. माझं पदार्पण मी जबरदस्त या चित्रपटात केलं, महेश कोठारे दिग्दर्शित. आणि त्याच्यानंतरच अगेन आय बॅक्ड इन 4 दिवस सासूचे, जी अगदीच कालांतराने खूप गाजलेली एक मालिका आहे. नक्की. असं म्हटलं जातं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मग तसं असेल तर मानसी पाळण्यातच डान्स करायला लागली असेल, तुम्हाला काय वाटतं? हो, तेजाबचा 1, 2, 3 बिकॉज तेजाब वॉज माय फर्स्ट मूवी व्हेन आय वॉज व्हेरी स्मॉल. मी लहान असताना जो मी चित्रपट पहिल्यांदा बघितला तो तेजाब होता. आणि तेव्हापासून इट्स ऑल अबाउट माधुरी दीक्षित मॅम. आय एम अ ह्यूज फॅन ऑफ माधुरी दीक्षित. सो इट्स लाईक ॲज अन ॲक्टर मी स्वतः अजून इंट्रोड्यूस होतीच आहे. बरोबर. सो इन फॅक्ट आय थिंक टचवूड फॉर अन ॲक्टर ही खूप मोठी गोष्ट आहे की प्रत्येक वेळेस तो प्लॅटफॉर्म मिळतो आणि कुठेही फुलस्टॉप न लगता हर वक्त एक कॉमा लग रहा है. तो हा जो काही प्रवास सुरू झाला ना माझा. लहानपणी शाळेत कुठल्या होतीस आणि या शाळेमध्ये तू नृत्य करणं, अभिनय करणं या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायचीस का? एनसीएल स्कूलमधली आहे मी पुण्यामध्ये. आणि तेव्हापासून मी निमुडा गर्ल म्हणून ओळखले जायचे आणि मी ऑल इंडिया लेवल कॉम्पिटिशन मध्ये पण जिंकलेली आहे. आपल्याला नृत्य जास्त आवडतं किंवा आपल्याला अभिनयाची आवड आहे, आपला कल त्याच्याकडे आहे, याची जाणीव तुला कशी होत गेली? ॲक्च्युली इट वॉज नॉट लाईक दॅट, कारण तो एक जरी ॲडव्हान्टेज असला की मी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडचे असलं तर एक डिसॲडव्हान्टेज होता की सुरुवात कुठून करायची. तर ते मी असं म्हणेन की इट वॉज मेंट टू हॅपन. कारण मी जो माझं एक पहिलं फोटोशूट जे झालं ते साक्षात अतुल सिध्यांकडे झालं. आणि तेव्हा पण मी अतुलदांकडे गेलेले कारण एक फॅमिली काहीतरी रिझन होतं म्हणून मी, माझी मैत्रीण त्यांची कोणीतरी म्हणजे रिलेशनमध्ये होती म्हणून मी त्यांच्या स्टुडिओमध्ये गेले. अँड देन ही सॉ मी अँड देन ही वॉज लाईक की नाही मला आत्ताच्या आत्ता तुझे काहीतरी फोटोज काढायचे. आणि मी म्हटलं बरं हा ठीक आहे, ओके फाईन. सो ते फोटोज काढले आणि मग ते फोटोज माझे भरपूर साऱ्या मॅगझिन्स फ्रंट कव्हरवरती आले. मग महेश सरांनी मला ते फोटोज बघून अप्रोच केलं. पण या पदार्पणाच्या आधी जेव्हा तू फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतीस तेव्हा तिथे एकांकिकांचं पण खूप मोठं कल्चर आहे पुण्यामध्ये. पुरुषोत्तम करंडक किंवा अशा पद्धतीच्या अनेक स्पर्धा होत असतात. तर अभिनय ही गोष्ट तू करत होतीस जास्त का, एकांकिका कधी केल्यास का तेव्हाही नृत्य हेच प्रमुख होतं? मी खरं सांगू, मी अजिबात एकांकिका म्हणा किंवा माझ्या कॉलेजतर्फे मी काहीच केलेलं नाहीये. अच्छा. यू विल फील सरप्राईज. मी अगदी डान्स सुद्धा केलेला नाहीये, कुठेच परफॉर्मन्स केलेला नाहीये. मी कुठल्याच थिएटर बॅकग्राऊंडची नाही आहे. ते मला ऍक्च्युली हेल्प झालं. बरोबर. कारण मी खूप ब्लँक राहिले आणि मी खूप पटकन स्पॉन्जली ग्रास्प करू शकले या गोष्टीला. सो आय थिंक इट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स फॉर मी. आणि खूप छान वाटलं कारण खूप कमी वेळात खूप काही शिकायला मिळालं, विच आय थिंक इट्स स्टील गोइंग ऑन.